संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। यावेळी कासले यांनी एन्काउंटर कसा केला जातो याचीही माहिती दिली आहे। सध्या सोशल माध्यमांवर रणजित कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। रणजित कासले यांनी नेमकं काय म्हटलंय तुम्हीच पहा। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता माझी तब्येत एकदम थंडणीत झालेली आहे। आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा। तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे। तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही। बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही। पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो। तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं। मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात। ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील, आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात। तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचंच सरकार आहे, आमचंच सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो। आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात। आता मला सांगा, त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये, आणि तुम्हाला माहिती नाही, एक बागदोड असते, बागदोड म्हणजे दोरखंड असतो, दोरीनं असं बांधलेलं असतं हात, पूर्ण हात आणि पाय। तर मित्रांनो, अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं? एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे, दोरखंड बांधलेला आहे, तर किती बोगस एन्काउंटर होता। आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचे, SIT केंद्राची बनवा मित्रांनो। आवाज उठवा माझा, तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते। ही महाराष्ट्र सरकार खरंच नपुसक आहे, आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते नपुसक आहेत। आवाज उठवा। यामध्ये जर आरोपी करायचंय ना, तर या गृहमंत्र्याला, देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो, त्याशिवाय काय होणार नाही, आणि तरच हे होईल। अहो, तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना, आता मी बीडचा आहे, खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो। ते सॉरी, माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात, फक्त बीडला येत नाहीत ते। बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली, नरेंद्र मोदी आले, त्या ठिकाणी हे फडणवीस आले नव्हते। ते फक्त बीडला आणि बीडकरांना घाबरतात। लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची। काय केलं 10 वर्षात 15 वर्षात त्यांनी? काहीच केले नाही। काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी। फक्त चालू आहे त्यांचं आपलं आणि त्यांच्या मिसेसचा ऍक्सिस बँकेतून आमचे 300-300 रुपये घ्यायचे आणि महिन्याला 10 करोड, त्याच्यातून आपला खर्च भागवायचा, व्हाईट मनी। बघा मित्रांनो, आवाज उठवा। अजून सुद्धा मी आवाज उठवतोय, तर तुम्ही काय सांगताय? तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय, माझ्या रणजित रेड्डी कासले ID ला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचं, पुढे पाठवायचंय। तुम्हाला काय करायचंय घर बसल्या? एवढं करा मित्रांनो। बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।